नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, तुम्हाला ती म्हण माहीतच असेल, आपण दुसऱ्यासाठी खणलेल्या खड्ड्यामध्ये कधी कधी आपणच पडतो आणि असंच काहीचं शरद पवार यांच्यासोबत झालंय. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की शरद पवार यांनी रिपब्लिकन पक्ष कसा संपविला आणि त्यांनी रिपब्लिकन पक्ष संपविला, मात्र आता त्यांचा स्वतःचा राष्ट्रवादी पक्ष देखील पूर्णपणे संपल्यात जमा आहे. तर चला पाहूया. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की 1960 ते 70च्या दशकामध्ये त्या रिपब्लिकन पक्ष मोठा होता आणि त्याची स्वतंत्र अशी राजकीय ताकद होती. मुंबई मराठवाड्यामध्ये अतिशय प्रभावी असा पक्ष होता आणि रिपब्लिकन पक्ष फक्त मोठाच नव्हता, तर तो थेट काँग्रेसला देखील आव्हान देत होता आणि त्यामुळे त्या काळामध्ये रिपब्लिकन पक्ष म्हणजे सर्वात मोठा पक्ष असा मानला जात होता. परंतु शरद पवारांनी यासाठी स्ट्रॅटेजी आखली. रिपब्लिकन पक्ष संपविला. डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांवरती असणारा तो जो पक्ष होता त्याला संपविण्याचं त्यांनी मास प्लॅनिंग केलं आणि त्यानंतर शरद पवार यांनी थेट मास पॉलिटिक्स आणि सोशल इंजिनिअरिंग असं काहीसं गेम खेळत त्यांनी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पक्ष फोडला. तर तो कसा फोडला? सर्वात अगोदर त्यांनी रिपब्लिकन नेत्यांना जे आहे काँग्रेस किंवा पवार गटामध्ये सामावून घेतले. रिपब्लिकन पक्षातील प्रभावी नेते यांना आमदारकी, मंत्रीपद, स्थानिक सत्ता यांच्या बदल्यात मुख्य प्रवाहात ओढले गेले आणि त्यामुळे त्या ठिकाणी फक्त रिपब्लिकन पक्ष राहिला, परंतु त्यांचं नेतृत्व पूर्णपणे फोडलं. म्हणजे आपल्या रिपब्लिकन पक्षाचे जे नेते होते, नेतृत्व होतं, त्याला फोडण्याचं काम शरद पवार यांनी केलं. त्यानंतर त्यांनी काय केलं? दलित मतांची, बौद्ध मतांची, मागासवर्गीय मतांची जी काही हे होतं मित्रांनो, त्यांना सेक्युलर छत्रीच्या नावाखाली आणलं आणि पुनर्बांधणी केली. पवारांनी दलित मतांचं जे काय होतं त्याला विभागणी करण्याचं काम किंवा चेतावणी देण्याचं काम केलं. त्यांनी त्यावेळेस सरळ स्वतंत्र दलित पक्ष सत्तेत येऊ शकत नाही, सेक्युलर आघाडीच सुरक्षित राहील, अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी त्यावेळेस सांगितलं आणि त्यानंतर रिपब्लिकन ऐक्य आणि काँग्रेस नंतर राष्ट्रवादीकडे जी काही मतं होती ती पूर्णपणे तिकडे वळाली गेली. आणि शरद पवार एवढ्यावरतीच थांबले नाही, तर त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे जवळपास 8 ते 10 गट पाडले. प्रत्येक गटाचा वेगळा झेंडा, वेगळा नाव, वेगळा नेता असं त्यांनी केलं. परंतु एवढं सगळं करत असताना शरद पवार यांनी एक डाव मात्र अत्यंत सुरक्षितपणे खेळला. तो म्हणजे काय? रिपब्लिकन पक्षाचे 8 ते 10 गट तयार केले, परंतु प्रत्येक गटाशी त्यांनी स्वतंत्रपणे संबंध ठेवले आणि स्वतंत्रपणे त्यांच्याशी ते मैत्रीपूर्ण संबंध ठेवत राहिले. म्हणजे एकत्र येण्याचा दबाव त्यांनी कधीच टाकला नाही. सरळ डिवाइड आणि रूल त्यांनी अप्रत्यक्षपणे या ठिकाणी लागू केलं. त्या काळामध्ये शरद पवार हे सत्तेत होते. सत्तेत असल्यामुळे त्यांनी सत्तेचा गैरवापर केला. नगरसेवक, जिल्हा परिषदा, स्थानिक नेते हे सर्व निवडणुका जिंकायच्या असेल तर यासाठी शरद पवार यांच्याशिवाय पर्याय नाही, अशी मानसिकता त्यांनी त्यावेळेस लोकांची तयार केली आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी रिपब्लिकन पक्ष फोडण्यास किंवा रिपब्लिकन पक्ष संपविण्यास त्यांना खूप मोठं यश आलं. त्याचसोबत शरद पवार यांनी रिपब्लिकन पक्षाचा केवळ वोट बँक म्हणून मर्यादित असा वापर केला आणि रिपब्लिकन पक्षाकडे त्यावेळेस सत्ता नाही, धोरणात्मक निर्णय नव्हते आणि स्वतंत्र असा अजेंडा देखील त्यांनी ठेवला नाही. त्यामुळे यांनी काय केलं? फक्त निवडणुकीपुरते त्यांच्यासोबत युत्या करायच्या आणि नंतर त्यांच्याशी सरळ दुर्लक्ष करायचं. प्रकारे ज्या शरद पवार यांनी रिपब्लिकन जो काय गट होता मित्रांनो, तो पूर्णपणे फोडला आणि त्यांनी ज्या त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या पक्षाला कमकुवत करून टाकलं. परंतु असं सांगतात ना, वेळेचा खेळ खेळून जातो आणि त्यानंतर आता शरद पवार यांचा देखील पक्ष पूर्णपणे संपल्यात जमा आहे. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका निवडणुका झाल्या आणि त्या संपल्यात जमा आहे. तर यामध्ये जे काही निकाल आले त्या निकालांवरून एक गोष्ट नक्कीच लक्षात येते की शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जवळपास सर्व शहरांमध्ये नामशेष झालेला आहे. तुम्हाला सांगू इच्छितो, मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक सारख्या शहरांमध्ये राष्ट्रवादी लढतच देऊ शकला नाही किंवा अत्यंत अल्प अशा जागांवरती त्यांचा त्या ठिकाणी पराभव झालेला आहे आणि त्यासोबत शहरांमध्ये पक्षाची संख्या जवळपास कोलमडलेली आहे. शरद पवार यांनी जे आहे रिपब्लिकन पक्षाचे 8 ते 10 गट पाडले, परंतु त्यांचा गट त्यांच्या स्वतःच्या पुतण्याने त्यांचा पक्ष फोडून पूर्णपणे संपविलेला आहे. आज रोजी आपण जर पाहायला गेलं तर शरद पवार यांच्या महानगरपालिकेमध्ये कुठेही आपल्याला असं बळकट असं नेतृत्व दिसून आलेलं नाहीये आणि यामुळे तुम्हाला सांगू इच्छितो, आपण जर दुसऱ्यासाठी खड्डं खणलं तर त्या खड्ड्यामध्ये आपण देखील पडत असतो. याची प्रचिती शरद पवार यांना नक्कीच आली असेल. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.